चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात देखील पर्यटक गर्दी करताना दिसतात। ताडोबातील ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत आता फुल झाली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची ताडोबाला पसंती मिळतेय। ताडोबा सध्याच्या काळात हे जे आहे क्रिसमस आणि न्यू इयरचे जे सुट्ट्या आहेत त्या काळात सगळीकडे गर्दीच गर्दी निर्माण झालेली आहे। कारण इथं न्यू इयर सेलिब्रेशन, क्रिसमस सेलिब्रेशन याच्यासाठी आणि स्वतः वाघ बघण्यासाठी खूप लोकांची, पर्यटकांची इथं गर्दी झालेली आहे। आणि जेवढी इथं होमस्टे आणि रिसॉर्ट्स आहेत ते सगळे आता या काळात पूर्ण फुल चाललेले आहेत। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात देखील पर्यटक गर्दी करताना दिसतात। ताडोबातील ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत आता फुल झाली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची ताडोबाला पसंती मिळतेय। ताडोबा सध्याच्या काळात हे जे आहे क्रिसमस आणि न्यू इयरचे जे सुट्ट्या आहेत त्या काळात सगळीकडे गर्दीच गर्दी निर्माण झालेली आहे। कारण इथं न्यू इयर सेलिब्रेशन, क्रिसमस सेलिब्रेशन याच्यासाठी आणि स्वतः वाघ बघण्यासाठी खूप लोकांची, पर्यटकांची इथं गर्दी झालेली आहे। आणि जेवढी इथं होमस्टे आणि रिसॉर्ट्स आहेत ते सगळे आता या काळात पूर्ण फुल चाललेले आहेत। तर ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची पावलं कोकणाकडे देखील वळताना पाहायला मिळाली आहेत। रत्नागिरीत समुद्रकिनारे पर्यटकांनी गच्च भरलेत। समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्स आनंदात खेळताना पर्यटक दिसतात। त्यामुळे रत्नागिरीचा समुद्रकिनारा पर्यटकांनी हाऊसफुल झाल्याचं दिसतंय। सलग जोडून आलेल्या सुट्ट्या, ख्रिसमस न्यू इयरची धूम आणि ते एन्जॉय करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटकांची पावलं समुद्राकडे वळली आहेत। शिमल्यात देखील हंगामातली दुसरी बर्फवृष्टी झाली आणि त्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सध्या आनंद पाहायला मिळतोय। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ इथं पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह गुजरातचे पर्यटक तोरणमाळमध्ये दाखल झालेत। तसंच पर्यटक यशवंत तलावात बोटिंग सफारीचा आनंद लुटतायत। सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सध्या गर्दी करू लागले। मालवण किल्ला पाहण्याकडे पर्यटकांचा कल दिसतोय। राज्यातील शाळांच्या सहली सुरू झाल्या आहेत, त्यामुळे सहली देखील समुद्रकिनारी भेट देताना पाहायला मिळतात। पर्यटनाचा आनंद, आस्वाद लुटतात। नवीन वर्षानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार आहेत। सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल 2 नंतर चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान 4 सेवा चालवण्यात येतील। पालकांच्या लेखी परवानगीशिवाय शाळांना कोणत्याही विद्यार्थ्याला सांताक्लॉज बनवता येणार नाही। बाल हक्क आयोगानं तसे आदेश दिलेत। तसंच विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवल्यावर कोणताही वाद झाल्यास शाळेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। वर्ध्याच्या पडेगावमध्ये श्री संत वसंत बाबांच्या दत्तपंचमी निमित्त 3 दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे। 3 दिवसात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त 11 ते 13 जानेवारी असे 3 दिवसीय भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 11 जानेवारी रोजी दुपारी 12:20 रामलल्ला यांचा अभिषेक आणि भव्य आरती केली जाणार आहे। तर राम मंदिर परिसरात यज्ञमंडप टाकला जाणार आहे। दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या हस्तकानं बळकावलेला फ्लॅट ईडीनं सील केला। एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून फ्लॅटवर कब्जा केला होता। त्यानं व्यावसायिकाला धमकावून 90 लाख रुपये खंडणी उकळली आहे। इक्बाल कासकर विरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। मोबाईल रिचार्जसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार नाहीत, कारण 10 रुपयांपासून टॉपअप प्लॅन उपलब्ध होणार असून कॉलिंग आणि एसएमएससाठी ही वेगळा स्पेशल प्लॅन मिळणार आहे। मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावत ट्रायनं नवे नियम जारी केले। त्यामुळे 2G सिम कार्ड वापरणाऱ्यांना सर्वाधिक फायदा याचा होणार आहे।
अमित शहांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुढे एका महत्त्वाच्या बातमीकडे. राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत शंका व्यक्त केली होती. या प्रकरणी महाविकास आघाडीच्या पक्षांनी काही ठिकाणी फेरमतमोजणीसाठी अर्ज केले होते. काँग्रेसनं राज्यातील 50 जागांवर मतदानाच्या आधी 2 महिने 50,000 मतदार वाढवल्याचा दावा केला होता. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या तक्रारीला आता निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय. प्रत्येक मतदारसंघाबाबत निवडणूक आयोगानं 66 पानांची माहिती काँग्रेसला पाठवली आहे. तसंच काँग्रेसकडून करण्यात आलेले दावे फेटाळण्यात आलेत. त्यामुळे काँग्रेसचे सर्व दावे निवडणूक आयोगानं फेटाळलेत. 66 पानांचं उत्तर प्रत्येक काँग्रेसला देण्यात आल्याचं पाहायला मिळतं. निवडणूक आयोगानं हे उत्तर काँग्रेसला दिलं. राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करत चंद्रपुरात काँग्रेसनं निषेध मोर्चाचं आयोजन केलंय. अमित शहांनी संसदेमध्ये जाहीर माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मोर्चेकरांनी केली आहे. सूर्यवंशी आणि देशमुख हत्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. शिवस्मारकासाठी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं मुंबईत आंदोलन केलंय. यावेळी मुंबई पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. मात्र आंदोलकांना घेऊन जाणारी गाडी बंद पडली. अखेर आंदोलकांनीच या गाडीला धक्का मारलाय. अमरावतीच्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलंय. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्यानं स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागतेय. परिणामी नागरिकांनी आक्रमक होत रेल्वे लाईन समोर रास्ता रोको आंदोलन केलंय. जालना पालिका प्रशासनानं प्लास्टिकचा साठा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. दुकानदार आणि आस्थापना चालकांवर केलेल्या कारवाईत 650 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं. शहरातील सर्व दुकानदार, आस्थापनांना तसंच नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये, अन्यथा कडक कारवाई करू असा इशारा पालिकेनं दिला आहे. आनंदाच्या शिध्यात हरभरा डाळ नसल्यानं शिधापत्रिकाधारक नाराज झालेत. डाळ खराब असल्यानं त्याचं वाटप न करण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतल्याचं नागरिक सांगतात. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील दखल घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. वर्ल्ड कप 2025 मध्ये 3 मराठी खेळाडूंना संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या महिला निवड समितीनं वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा अंडर-19 संघ जाहीर केला आहे. 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान ही स्पर्धा मलेशियात खेळवली जाणार आहे. संघात उपकर्णधार सानिका चाळके, भाविका अहिरे, ईश्वरी अवसारे या 3 मराठी मुलींचा समावेश आहे. आणि आता लाडक्या बहिणींसाठी आत्ताची मोठी बातमी आहे. कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी ही माहिती दिली. नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं. त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात 67 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. आता आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आत्ताच मिळणार आहे. लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळेल. डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं DBT केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण ह्या योजनेअंतर्गत लाभ दिला होता. आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत. आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण
ची सुरुवात केलेली आहे. 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत. असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत. त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे. माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा. आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 20 मधून. मंत्रिपद मिळताच अनेक मंत्री ॲक्शन मोडवर आलेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंय. पैसे देऊन बदल्या होऊ देणार नाही असा इशारा बावनकुळेंनी दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थ तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार हाती घेतलाय. पदभार स्वीकारल्यानंतर अजित पवारांच्या कामाचा धडाका पाहायला मिळाला. अजित पवारांनी दोन्ही खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कामकाजाचा आढावा घेऊन अजित पवारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. चंद्रशेखर बावनकुळेंचा रामटेक बंगला अखेर बदलण्यात आलाय. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना रामटेक बंगला देण्यात आला. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं वास्तव्य याच बंगल्यात होतं. रामटेक बंगला अपशकुनी मानला जातो, कारण या बंगल्यात ज्यांनी ज्यांनी वास्तव्य केलं त्यांच्यावर एकतर बालंट आलं किंवा त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं. नाराज भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. यावेळी पुढच्या 7 ते 8 दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे परदेश दौऱ्यावरून आल्यानंतरच भुजबळ भूमिका स्पष्ट करतील. महायुती सरकारला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आमदार रुसलाय, त्यामुळे त्याचा रुसवा काढून समजूत काढावी असं काहीच करावं लागणार नाही असं अजित पवार म्हणाले. तसंच मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे त्यांचा रोग भुजबळांवरच होता असं म्हटलं जात आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी नवी मुंबई पोलीस स्थानकाला रात्री उशिरा अचानकपणे भेट दिली आहे. ड्रग्ज विरोधी कारवाया अधिक कडक करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी पोलिसांना केल्या आहेत. सोबतच महिला अत्याचार, सायबर गुन्हेगारी, गंभीर गुन्हे आणि पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या कार्यपद्धतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश कदमांनी दिलेत. शरद पवारांचे साथीदार अजित पवार गटात प्रवेश करतायत. राजाभाऊ टांगसाळे, अनिल देशमुखांचे समर्थक दिलीप पनकुले, सेवा दलाचे अध्यक्ष जानबा म्हस्के तसंच बजरंग सिंग परिहार, माजी आमदार दीनानाथ पडोळेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. अनेक जण प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचंही समजतंय. माझ्या वडिलांना जसं मारलं तशी आरोपींना शिक्षा द्या अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केलाय. त्याचबरोबर आरोपींना शिक्षा देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी अशी भावनिक साथ देखील तिनं घातली आहे. बातमी भीषण अपघाताची आहे. कारमधील जीवदान देणारी एअरबॅग एका 6 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे. वाशी येथील ब्लू डायमंड चौकात हा विचित्र अपघात घडलाय. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कार डिव्हायडरला धडकली आणि कारच्या पुढच्या दोन्ही एअरबॅग्स उघडल्या गेल्या आणि पुढच्या सीटवर बसलेल्या 6 वर्षाच्या हर्षच्या तोंडावर त्या आपटल्या. यामुळे तो बेशुद्ध पडला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. एअरबॅग उघडताच मानेजवळ झटका बसल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. मेरे हिसाब से इसमें आगे उसके नेक के ऊपर इम्पैक्ट आया, इसके लिए उसको तकलीफ हो गया बच्चे को और उसकी डेथ हो गई. तो मेरा ऐसा मानना है कि छोटे बच्चों को आगे सीट बेल्ट लगा के भी मत बिठाइए, क्योंकि उनकी हाइट कम होने की वजह से ये तकलीफ हो सकती है. आदमी के हाइट के हिसाब से उसके सामने इम्पैक्ट आता है. बच्चे की हाइट कम होने की वजह से उसका इम्पैक्ट नीचे आया होगा, शायद इसकी वजह से तकलीफ हो. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. मागील काळात बीडचं पालकमंत्रीपद भाड्यानं देण्यात आलं होतं असा घणाघात धस यांनी केलाय. काय होतास तू, काय झालास तू असा टोलाही त्यांनी लगावलाय. खुनाचा संशय असलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान कसं मिळतं असा थेट सवाल संजय राऊतांनी विचारलाय. खऱ्या आरोपींना पकडण्याची देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत आहे का असंही त्यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात फिरताना महिला म्हणतात, मला भीती वाटते, माझ्याही मनात भीती आहे, असं विधान सुप्रिया सुळेंनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून केलंय. घटनेतील दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल असा सवाल सुळेंनी उपस्थित केलाय. शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे धाराशिवमध्ये एकच खळबळ माजली आहे. उद्या दुपारनंतर मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते मस्साजोगला जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. कुणाचा बापही आला तरी देशमुखांच्या हत्येचं प्रकरण दाबू देणार नाही असं जरांगे म्हणाले. झुकेगा नाही म्हणणाऱ्या पुष्पाच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. कारण हैदराबाद पोलिसांकडून थोड्याच वेळात अभिनेता अल्लू अर्जुनची चौकशी केली जाणार आहे. पोलीस चौकशीसाठी अल्लू अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालाय. संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणी पुन्हा एकदा अल्लू अर्जुनची चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या वेळी अल्लू अर्जुनला याच प्रकरणात पोलिसांनी अटकही केली होती. ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अजमेर इथल्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्यासाठी चादर पाठवली आहे. 813व्या उरुसानिमित्त मातोश्रीवरून ही चादर रवाना करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. यावेळी ऐन गर्दीत राम शिंदे आणि भाजपचे कार्यकर्ते देवीच्या दर्शनाला व्हीआयपी गेटमधून आल्यानं भाविक संतापले आणि त्यांनी आरडाओरड केली. अशात राम शिंदेंनी आपलं दर्शन आटोपतं घेत मंदिराबाहेर ते पडले. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी वाढदिवसानिमित्त यमाई मातेचं दर्शन घेतलंय. मनोभावानं देवीची आरतीही केली आहे. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुरंदरमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. पुण्याच्या ग्रामीण भागात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं मेंढरांसह पाळीव जनावरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. थंडीच्या हुडहुडीत मेंढरांना मृत्यूलाही सामोरं जावं लागतंय. नाशिकच्या येवला मनमाड परिसरात गेल्या 2 दिवसांपासून धुक्याची चादर पसरलेली दिसते. या वातावरणानं रब्बीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात हिवाळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 26-27 डिसेंबरच्या दरम्यान पश्चिम विदर्भात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच बुलढाणा, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला गेलाय. महाराष्ट्रात पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. तर मुंबईतील हवामानात होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी असून पुढील काही दिवस मुंबईत प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं प्रमुख सोळाईकर यांनी व्यक्त केली आहे. ढगाळ वातावरणाचा फटका हरभरा पिकाला बसण्याची आता शक्यता आहे. मागील 2 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे बहरलेल्या हरभरा पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे. निसर्गाच्या लहरीपणानं शेतकरी चिंतेत आहे. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. 2 दिवसापासून थंडीचा जोर ओसरलाय. पिकांना याचा फटका बसणार आहे. हरभरा, गहू, कांदा, मका आणि ज्वारी या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं फवारणीचा खर्च देखील वाढलाय. अचानक वातावरणातील बदलानं तुरीच्या पिकांवर अज्ञात रोगाचं संकट आलंय. बहरलेलं तुरीचं पीक करपायला लागलंय. त्यामुळे शेतकरी संकटात येण्याची आता शक्यता आहे. पिकावर शेंग येण्यापूर्वीच पिकं वाळतायत. सीसीआयनं यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 3 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कापसाचे दर कमी झालेत. यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रावरच कापूस विक्रीसाठी आणतोय. जालना जिल्ह्यातील सीसीआयच्या 8 केंद्रावर जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. भाववाढीच्या अपेक्षेनं अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाही. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लाल कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे दर गेल्या 10 ते 12 दिवसापासून 1000 रुपयांनी घसरलेत. खर्चाचे पैसेही निघत नसल्यानं शेतकरी हतबल झालाय. सरकारनं 20% आयात शुल्क हटवावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. बेदाण्यावरील 5% जीएसटी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. बेदाण्याला कृषी मालाचा दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे बेदाणा आता जीएसटी मुक्त करण्यात आलाय. या निर्णयाचा नाशिक, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 1 जानेवारीपासून खतांचे दर वाढणार आहेत. रब्बी उन्हाळी लागणी
हंगामाच्या तोंडावर ही दरवाढ होणार आहे. अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्यानं शेतकऱ्यांचा पाय आर्थिक खोलात जातोय. वाशिम बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेलं सोयाबीन बाजारातून चोरी झालंय. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. शेतमालाचा लिलाव लवकर व्हावा यासाठी रात्रीच अनेक शेतकरी आपला शेतमाल ओट्यावर साठवून ठेवतात. हीच सवय शेतकऱ्यांना आता भोवली आहे. वर्ध्याच्या आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 क्विंटल कापूस चोरट्यानं लंपास केलाय. सुरक्षा रक्षकाला खोलीत डांबून त्याचा मोबाईल फेकून चोरानं कापसावर डल्ला मारला. पोलिसांनी चोरट्याला अमरावतीत चांदूर रेल्वे इथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून कापूस आणि वाहन जप्त करण्यात आलंय. नाशिकच्या येवला तालुक्यात निमगाव परिसरात 2 दिवसांपूर्वी बिबट्याचं दर्शन झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार वनविभागानं पिंजरा लावला, मात्र बिबट्या पिंजऱ्यात अजून तरी अडकलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाल तोंडी माकडांनी हैदोस घातलाय. केळी, चिक्कू, नारळ, कडधान्य पिकांचं या माकडांनी अतोनात नुकसान केलं. दरम्यान वनविभागाकडून आतापर्यंत 800 माकडांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. दोडामार्ग तालुक्यात टस्कर हत्तीनं हैदोस घातलाय. हेवाळे, बांबर्डे, केर भागात हत्तीनं शेतकऱ्यांच्या फळबागांचं अतोनात नुकसान केलंय. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडीचे सहाय्यक वनसंरक्षक आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. नागपुरातील प्रेरणा कॉलेजमध्ये गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून तुफान हाणामारी झाली. 8 दिवसांपूर्वी झालेल्या वाद मनात ठेवत आरोपीनं बाहेरील तरुणाच्या मदतीनं रियान पठाणवर हल्ला केला. मारहाणीच्या व्हिडिओच्या मदतीनं पोलीस पुढील तपास करतायत. पुण्यात 3 तरुणांनी वाहनं आणि दुकानाची तोडफोड केली आहे. लोहगाव परिसरातील तोडफोडीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत तरुण आणि बांबू आणि दगडांनी तोडफोड करताना दिसतोय. पुणे पोलिसांकडून या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. संतप्त महिलांनी अवैध दारू विक्री बंद पाडली आहे. ज्या झोपडीतून दारू विक्री केली जायची ती झोपडीच महिलांनी जाळून टाकली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी 3000 रुपयांची दारू जप्त करत 2 जणांना अटक करण्यात आली, तर एक आरोपी महिला फरार आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा साम टीव्ही. नायलॉन मांजामुळे सिन्नरमध्ये एकाचा गळा आणि 2 बोटं कापल्याची घटना घडली आहे. नंदकुमार मोटे असं जखमी व्यक्तीचं नाव असून उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या गळ्यावर 35 टाके टाकण्यात आले. जालन्यातील कोळेगाव फाट्याजवळ एसटी बसला भीषण अपघात झालाय. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कोळेगाव घाट रस्ता चढताना बस 20 फूट खड्ड्यात जाऊन उलटी झाली आहे. संभाजीनगरात 21 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे अनेक कारनामे समोर आलेत. या पैशातून एका आरोपीनं गर्लफ्रेंडला 4 BHK फ्लॅट, BMW कार आणि BMW बाईक खरेदी केल्याचं उघडकीस आलंय. दुसऱ्या आरोपीनं SUV कार खरेदी केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे.